महाराष्ट्रामधील IMSच्या MBA विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच गोवा येथे गेली होती। या अभ्यास सहलीदरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले। कोणत्याही परिस्थितीत यश मिळेपर्यंत मेहनत केली पाहिजे। यश आज नाही तर उद्या नक्की मिळेल असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी IMS MBAच्या विद्यार्थ्यांना दिला। IMSच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गोवा येथे नेण्यात आली होती। यावेळी गोव्यातील गोवा सहकारी दूध प्रक्रिया संस्था या कंपनीला भेट दिली। दरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांशी पणजी येथील मंत्रालयात संवाद साधला। खूप बरं वाटलं की तुम्ही सगळेजण गोव्यामध्ये विशेष करून फॉर युअर स्टडी टूरला आला आहात। ओके, गोव्यामध्ये तसं बघितलं तर वेगवेगळे इन्स्टिट्यूट आणि आहेत, म्हणजे IIT, NIT, IIHM, परत नॅशनल फॉरेन्सिक सायन्स, न्यू म्हणजे माझ्या टेरियरमध्ये मी सुरू केलेल्यापैकी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स, इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ, फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट, अशी वेगवेगळे इन्स्टिट्यूट म्हणजे इट इन कोलॅबोरेशन्स विथ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत। मी त्यामध्ये जात नाही आहे डिटेल्स, तुम्ही सांगितलं त्यानुसार म्हणजे विद्यार्थी आणि स्टुडंट आणि त्याच्यानंतरचं करिअर यावरतीच मी बोलेन। पॉलिटिकली काय बोलणार नाही आहे आणि व्हॉट एव्हर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा हे केलेलं आहे त्याच्यावरतीही बोलणार नाही आहे। तुम्ही सगळेजण स्टुडंट आहात म्हटल्यानंतर माझं शिक्षण तसं महाराष्ट्रात कंप्लीट झालं आहे। आय हॅव कम्प्लिटेड माय BMS थ्रू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर। ओके, 5.5 years आय वॉज देअर इन द कोल्हापूर। त्यानंतर माझं शिक्षण पुण्यातनं कंप्लीट झालं आहे। आय हॅव कम्प्लिटेड माय मास्टर इन सोशल वर्क इन फ्रॉम पुणा टिळक विद्यापीठ। आय हॅव कम्प्लिटेड माय PGDML पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको लीगल सिस्टम इन सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी फ्रॉम पुणा अगेन, विच इज अ करस्पॉन्डन्स कोर्स। मी माझी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर कंटिन्युअस एज्युकेशन ज्याला म्हणतोय ते मी शिकत राहिलो। मी प्रॅक्टिस करत असताना माझा MSW पण कंप्लीट केलं आहे आणि माझं PGDML पण कंप्लीट केलेलं आहे। फक्त आपल्याला कसं असतं, प्रत्येकजण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर एखादी नोकरी मिळावी किंवा नाहीतर स्वतःचा बिझनेस करावा ह्यामध्येच असतोय। म्हणजे फक्त पैशासाठी काम करणं आणि पैशाच्या मागं लागणं दॅट इज नॉट शुड बी द उद्दिष्ट, ध्येय असू नये, हे माझं म्हणणं आहे। मी कधीच मला कुठला तरी पैसे पाहिजे किंवा पैशांच्याच मागं गेलो असं नाहीये, हे मी मुद्दामून सांगतो। यावेळी प्राध्यापक विजय शिंदे, प्राध्यापक सुरेश खन्ना, कृष्णा थोरे, विजय पाटोळे आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्राध्यापक शिंदे यांनी संस्थेच्या वतीनं डॉक्टर सावंत यांचं स्वागत केलं। डॉक्टर सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचा प्रवास आणि महत्त्व सांगितले। विद्यार्थ्यांनी गोवा सहकारी दूध प्रक्रिया या कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पाहणी केली। माझं नाव पायल अनिल आव्हाड, मी MBA 1 ची स्टुडंट। आम्ही सहलीला गेलो। आमचे विजय शिंदे सरांनी आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स दिला। परत आम्हाला CM ला। मी श्वेता बडे, MBA फर्स्ट इयरची स्टुडंट आहे। आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी पुस्तकात शिकलो, जे कॉलेजमध्ये शिकलो, ते इंडस्ट्री व्हिजिट थ्रू आम्हाला प्रत्यक्षात बघता आलं, वेगळा अनुभव घेता आला। त्यात डॉक्टर प्रमोद सावंत सरांची भेटी घेता आली, त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला। त्यांनी आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं व कसं सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे, सगळं मॅनेजमेंट कसं करायचं ते आम्ही सरांकडून शिकलो। मुख्यमंत्री भेट मिळविण्यासाठी संस्थेला डॉक्टर नितीन भोसले आणि डॉक्टर प्रशांत महांडोळे यांनी विशेष सहकार्य लाभले। या सहलीचा अधिकांश खर्च हा IMS संस्थेनं केला। ही सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉक्टर MB मेहता, उपसंचालक डॉक्टर विक्रम बारनबस, विभाग प्रमुख डॉक्टर प्रणोती तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक विजय शिंदे यांनी ट्रू लेजर कंपनीचे अमित यांच्या सहकार्यानं नियोजन केलं। IMS CTR हे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, जिथे आम्ही MBA आणि MCA प्रोग्राम चालवतो। आमच्याकडे PhD रिसर्च सेंटर सुद्धा आहे पुणे युनिव्हर्सिटीचं, आणि त्याचप्रमाणे या वर्षापासून आम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम सुरू केलं, BBA आणि BCA सुरू करत आहे। आता स्टुडंट्सचे ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी आमचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज नेहमीच वर्षभर चालू असतं, आणि त्यामध्ये एक म्हणजे हे आम्ही आता एक ट्रिप टू गोवा अरेंज केलं होतं।
ऑलमोस्ट 86 स्टुडंट्सनी यामध्ये भाग घेतला आणि संस्थेने मेजॉरिटी खर्च करून यांना टीचर्स बरोबर गोव्याला पाठवलं. त्यामध्ये ते लोक चीफ मिनिस्टर तिथले त्यांना भेटले, इंटरॅक्शन झालं, सेक्रेटरिएटला व्हिजिट केली असेंब्लीला आणि त्याचप्रमाणे मिल्क फेडरेशन तिथे सुद्धा व्हिजिट केली. तर स्टुडंट्सला हे माहीत पडतं की दुसरे वेगवेगळे ठिकाणी ऑर्गनायझेशन मध्ये काम करायची पद्धत काय असते, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त आपल्या राज्यात नाही पण दुसऱ्या राज्यात पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. याचा फायदा स्टुडंट्सला झालेला आहे आणि स्टुडंट्सला नेहमी आमचे प्रयत्न असतो की वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करावे. त्याचप्रमाणे आम्ही 28 तारीखला आमचं फेब्रुवारीला अग्नियम हे एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये वेगवेगळे स्टुडंट्स संपूर्ण डिस्ट्रिक्टचे येणार आहे. लगभग 500 स्टुडंट्स येतात आणि वेगवेगळे मॅनेजमेंट गेम्स, कल्चरल गेम्स यामध्ये पार्टिसिपेट करतात. तर याप्रमाणे आमचं प्रयत्न नेहमी असतं की स्टुडंट्सला कसं बेनिफिट करावं, त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं करावं. IMS संस्थेच्या वतीनं शैक्षणिक सहली हा एक उपक्रमाचा भाग आहे. शैक्षणिक उपक्रमाचा तो एक भाग आहे आणि साधारण गेले अनेक वर्ष राज्य आणि राज्याच्या बाहेर देखील आपण शैक्षणिक सहली घेऊन जातो. यापूर्वी देखील आपण राष्ट्रपती भवन, संसद, त्यानंतर प्लॅनिंग कमिशन, आग्र्याच्या विविध इंडस्ट्रियल एरिया, त्याचप्रमाणे हॉटेल ताज, हॉटेल ब्लू डायमंड, ब्रिटानिया अशा विविध संस्थांना आणि उपक्रमांना आपण तिथे भेट दिली. या माध्यमातून मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट जे व्यवस्थापनाचं पुस्तकीय ज्ञान आहे त्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते ज्ञान कसं वापरायचं याचं देखील त्यांना ज्ञान अद्ययावत मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे पुस्तकामध्ये आहे की कोऑर्डिनेशन आहे, कम्युनिकेशन आहे, त्यानंतर ऑर्गनायझिंग आहे, प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी मुलं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात आणि पर्यायानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत, कशा पद्धतीने आपल्याला अडचणी येणार आहेत याचं देखील ज्ञान त्यांना मिळतं आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. राज्याच्या बाहेर सहल घेऊन जाण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की त्या ठिकाणचं राहणीमान कसं आहे, कल्चर कसं आहे, बोलण्या चालण्याची पद्धत कशी आहे, लोक कशी आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात हे MBAच्या मुलांना त्या माध्यमातून समजून येतं. मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना स्वतःबद्दल काही न्यूनगंड असतात तर ती दूर होण्यासाठी देखील या माध्यमातून मदत होतो. गोवा शैक्षणिक सहल हा देखील असाच एका उपक्रमाचा भाग होता आणि यामध्ये अगदी सुरुवातीपासून रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यापासून तर परत येईपर्यंत त्यांचं राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तिथे फिरण्याची व्यवस्था यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं. मग संस्थेचे संचालक डॉक्टर MB मेहता, डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विक्रम बारनाबस, HOD डॉक्टर प्रणती तेलोरे, त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर पुरकर साहेब, त्यानंतर गोवा डेअरीचे डॉक्टर संजय शहाणे, त्यानंतर सचिन NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.